रात्रीचे 12 वाजलेत आणि आम्ही मम्मीला विश करायला आलोय. केक घेऊन आलो होतो. आता 12 वाजले डॉट एकदम. केक कटिंग चालू आहे. मम्मी हात जरा मँगो फ्लेवर. फोटो सेशन चालू आहे. सगळेजण फोटो काढतात आपल्या आपल्या फोन मध्ये. काढते हा लिहायचंच राहिलं ना. अरे नाही, ते झोमॅटो वरून मागवलं ना त्याच्यामुळे. इकडून घे इकडून घे. अशी घे नाही हा इकडे बघ. इकडे माझ्याकडे इकडे मोबाईल इकडे माझा. पापराजी बनलेत सगळे आणि इकडे सेलिब्रिटी बसलेत. जानू जा तू पण बस बाजूला. केक कटिंगला जा 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 जा. छोटी तूच आहेस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. टाळ्या वाजवा. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. आता हेच खिलो होतं. व्हिडिओ कॉल केल्यावर मला पण फॅनच दिसतोय. त्यांनी चुकून बॅक कॅमेरा केला असेल. ताई आणि बबी हे लोक आमच्या सोबत येतात घरी, कारण मम्मीच्या इकडे लाईट गेली होती. आली होती लाईट पण जागा पण नव्हता आणि खूप गरम होते म्हणून म्हणलं की चला घरी. खूप अंधार येते, दिसत नाहीये. आम्ही रात्री आलो होतो ताईला, बाब्याला आणि जानूला घेऊन. जानू आणि बाब्या आणि भूषण उठले, मी उठले, जॉय पण उठलाय. ताई आणि जानू अजून झोपलेत. सतीश पण झोपलाय. मी त्यांच्यासाठी नाश्ता बनवून ठेवलेला. रात्रीचा भात होता, त्याला अंडा टाकून फ्राय केलाय. कॉफी बनवायला बोलले पण दूधच नाही आहे. भूषणला कधीची म्हणते खाली जा पण तो जात नाही आहे. मम्मीचे सकाळपासून खूप कॉल झालेत, कारण मम्मीला लवकर उठायची सवय आणि त्यातल्या त्यात तिचा बड्डे आहे ना, त्याच्यामुळे तिला सारखे फोन येत असतील बड्डे विशेषसाठी. त्याच्यामुळे ती सारखी फोन करते, कधी उठताय कधी येत आहे. भूषण आणि बाब्या गेले पुढे. भूषणला लेट होत होतं. भूषण बोलला मी पुढे जातो, त्याला काहीतरी काम होतं आणि डेकोरेशन पण करायचं आहे मम्मीच्या बड्डेचं, म्हणून ते लोक पुढे गेले. जानू, मी आणि ताई आता मागून जातो. सतीश तर झोपला अजून, सतीश ना लवकर येणार. जानू, मी आणि ताई मग ओला करून जातो. आत्ताच मी कॉफी बनवली आहे आणि ताईचं झालं आहे, ती आवरून बसली आहे. सतीश झोपला ॲज युजल आणि जॉयला बांधून ठेवलं. जॉय खूप त्रास देते दोघींना म्हणून. मी आता कॉफी पिते आणि आम्ही निघते. ओला करते मी आता. आमची ओलाच कॅन्सल झाली आहे, म्हणजे ओलावाल्याने कॅन्सल केलं खाली येईपर्यंत. आता आम्ही एका दुकानाच्या इथे थांबलो आहे, शॉपच्या इथे ह्याला सावलीला. थोडंसं अजून बुक केली आहे, ती 7 मिनटावर दाखवतात, तिला टाईम लागणार आहे यायला, म्हणून आता इथे थांबलो आम्ही सावलीला. 2 राईड कॅन्सल झाल्या आणि आता तिसरी बुक केली आहे. दोन्ही पण कॅन्सल झाल्या आणि हे लोक तोपर्यंत आईस्क्रीम खातात. तिथून त्यांनी आईस्क्रीम घेतली आहे. गरम होतं आहे खूप यार, उन्हामध्ये उभं राहू वाटत नाही आहे. आणि जानूने ना इथून काय घेतलेलं माहिती का? काय ते पैसा. कुठे गेलं रे ते? इथं होतं ना पैसा. हे घेतलं होतं, म्हणली की बघू त्याच्यामध्ये पैसे निघतात. खरं 10 रुपये निघाले. 5 रुपयाचं घेतलं आणि 10 रुपये निघाले. वा, 5 रुपयाचा प्रॉफिट केला उभ्या उभ्या. आली आहे मी घरी. ॲक्च्युली जावेद हबीबच्या इथे थांबली होती मी, पण ते लोक बोलले की ना 1-1.5 तास तरी लागेल हेअर स्पा. मी तुम्हाला सांगितलं आहे ना, मम्मीला मी हेअर स्पा करायला नेणार आहे. तर आता मी इन्क्वायरी करून अपॉइंटमेंट घेऊन आली, तर ते बोलले 1-1.5 तास लागेल. मग मी वरती निघून आली. नाही तर मम्मीला खालीच बोलवत होते इथे पार्लरमध्ये. पण जेवून घेऊन मग म्हटलं की जेवून वगैरे जाऊ. आता अजून आमचं जेवण वगैरे काही झालं नाही आहे. दोघं ना मी आल्यापासून बघते मोबाईलमध्ये घुसलेत, पबजी खेळत आहेत दोघं पण. आणि ती बिचारी जानू कधीची तिकडं तिची जीन्स शोधते. तिची जीन्स हरवली आहे, भेटत नाही. घरातल्या घरातच भेटत नाही, कुठेतरी ठेवली असेल. आज स्पेशल काय बनवलं आहे?
खीर बनवली आहे मम्मीचा बर्थडे म्हणून. आंबारस आम्ही बाहेरून आणलेला. वटाणा बटाट्याची भाजी, चपात्या, आळूची वडी. दिसत नाही अंधार का दिसतो एवढा. किती वेळ झाला मम्मी आवरतीये. झालं. चला ताई पण येते, जानू पण येते. भूषण तू येतोय का? भूषण पण येतोय वाटतं. बबी तूच थांब मग. तू आणि मामी थांब. आम्ही जाऊन आलो पटकन. फायनली निघालोय आम्ही. खूप ऊन लागतंय म्हणजे आगीचे गोळे फेकल्यासारखं वाटतं यार. खूपच ऊन लागते. ते घरापासून जरा 5 मिनिटावरतीच आहे म्हणून चालत चाललोय आम्ही. समोरच आहे. तिकडेच आहे जावेद अबीब. आणि आम्ही ते बघा ही आमची बिल्डिंग समोरच आहे एकदम. जास्त लांब नाही आहे. आलो आहे आम्ही इकडे जावेद अबीबमध्ये. आणि काय सुचतच नाही आहे मम्मीला काय करू. मम्मी पहिल्यांदाच आली. नंबर लावून बसली इकडं. ताई क्लीनअप करते. फेशियल कॅन्सल केलं तिने. हेअर वॉशला गेली आता मम्मीला एकतर काय माहिती नाही आहे. फर्स्ट टाईमच करते. तिला ऑकवर्ड वाटते जाऊन. आता मम्मीचा हेअर वॉश झाला आहे. आता असली स्पा चालू होणार आहे. आणि हे सलूनचं नाही आहे ॲक्च्युली. ते एका एम्प्लॉईचं आहे. क्यूट आहे ना. छोटंसं आहे. मस्त वाटतंय. ते पण हुशार आहे खूप. ताईचं इकडे फेशियल चालले करतायत ते. ॲक्च्युली ते क्लीनअपला कसं थोडेसे कपडे वगैरे हे करायला लागतात ना, काढायला लागतात. त्याच्यामुळे मग ते आतमध्ये थोडंसं त्याचं जागा इकडे पेडिक्युअर करतात. लास्ट टाइम मी केलं होतं इकडे पेडिक्युअर. सांगितलंय का हे? अरे हां स्टीम चालू आहे. सॉरी मला माहिती नाही. बघितलंच नाही मी. स्टीम चालू आहे. मम्मी एकदम क्ल्यूलेस बसली आहे. काय कळतच नाही तिला काय चालू का. फूट मसाज चालू आहे ना. मागं तू केला होता तसंच आहे ना पायाचं. हां फूट मसाज आहे. भूषण आणि बाबे आलेत आता. भूषणला पण हेअरकट करायचं आहे. त्यात बाब्याचा पण हेअरकट चालू आहे आता. हेअर कटिंग झाली आहे. दाढी वगैरे चालू आहे. आणि बाबे आल्या हेअरकट करून. ट्रान्सफॉर्मेशन. मम्मी केस सुकवते अजून. A few moments later. मी झोपले होते आतमध्ये जाऊन. आत्ताच उठले. सतीश पण आलाय. माझ्या ॲक्च्युली काल झोप नाही आली म्हणून मी जाऊन झोपले. काय अशी अंगावर येते. व्हिडिओ चालू केला आणि आली बांध ना बाब्या. थांबा मी बांधते. मॅच बघतोय आम्ही. भूषण आणि प्रिया खाली गेलेत केक आणायला. केक आणि बिर्याणी दोन्ही आणायला गेले. मम्मीसाठी बिर्याणी म्हणजे मम्मीसाठी नाही बर्थडेसाठी बिर्याणी हे केले त्यांनी. प्लॅन केली. डेकोरेशन चालू आहे अजून पूर्ण नाही झालंय का. झालंय पूर्ण सतीश? होत आलंय. भिंतीवरती ना कलर निघतो म्हणून आम्ही इकडे लावले टाईल्सवरती आणि काचेवरती. मम्मी रेडी आहे. ताई रेडी आहे. जानू पण रेडी आहे. सतीशला थोडं तोंड धुवायला लागेल. थकलाय तो काम करून. भूषण आत्ता बाहेर जाऊन आलाय केक घेऊन. बाब्या पण रेडी आहे. प्रिया रेडी होतीये. रेडी झाली होती पण चेंज करतीये. झालंय डेकोरेशन फायनल. आणि जानूचं काय चाललंय अरे बर्थडे गर्ल झाडू मारते. झाडू मारा कोणतरी. हा ते खाली जरा ते टेप वगैरे सेलो टेपचं सगळं झालंय. केक आलेला आहे. 2 केक आहेत ॲक्च्युली. एक मँगो फ्लेवर आहे ना भूषण. सासूबाई युनिक केक. एक भूषणकडून आणि एक प्रियाकडून. आणि आरतीचं ताट पण आलेलं आहे. मम्मी केस मागे घे. ऑक्शन चालू आहे. कोणती लाईट लावायची? मोठी लाईट लावायची का? सतीश तोंड नाही धुवायचं.
और तो रसल कसला मारतोय अरे 6 मारला त्या बैलांनी. कॉइन द्या कॉइन. पैसा नाही लावायचा. फॅन कोणी लावू? फॅन बंद करा. पैसा नाही लावायचा. मम्मी इकडे इकडे थांब केस माग थांब. हा चिपकले तेवढे. आता तू कशाला पदर घेते? तिने ओढणी घेतली पुढे तर. ते तसेच एक पण पडलंय. इकडे बघ. पिढा नको घालू ना पेढा. आज करायला बघा ना. ह्यांनी बिर्याणी आणली आहे भूषणने आणि प्रियाने जाऊन. ॲक्च्युली कंटेनर आपलं ह्याच्यामध्ये आणणार होते 1 किलो अशी मेजरमेंटने, पण त्यांना भेटली नाही एंड मुवमेंटला, म्हणून त्यांनी मग कंटेनरमध्येच आणली. कस काय फुटलं पण अचानक बघ ना. खायचंच आहे ते. वेफर असतो. वॅफल आहे वॉफल. प्रिया आणि सतीश एक साथ भरवत आहे. सासूबाई दोघांच्या पण सासूबाई आहे ना. इकडे बघा. काढा फोटो काढा. मम्मी कशी भरवती बघ कामाला. कालवण बनवून एकदम मम्मीने हात वगैरे भरवलंय. बिर्याणी खाऊन झाली आता आमची. निघतो आता आम्ही घरी जायला. आणि मॅच एकदम भारी चालू आहे. जेव्हा तू खाल्ली ना बिर्याणी? जानूने पण खाल्ली. आणि आमच्या इकडे पॅकिंग पार्सल पण दिलं आहे आम्हाला. सतीशने नाही खाल्ली इकडं. सतीश घरी जाऊन खाणार आहे. आणि केक पण दिला आहे डब्यात. चलो टाटा बर्थडे गर्ल. बाय बाय बर्थडे लेडी. बाय भूषण प्रिया जानू. टाटा जानू बाय. चलो आम्ही ही पण सोबतच निघालो. ह्यांना पण पनवेलला जायचंय. ओला बुक केली आहे. सोबतच निघतो आम्ही. 1 hour later. आम्ही घरी आलोय. सतीश आता वॉशरूमला गेलाय आणि आम्ही तिकडूनच खाऊन आलो. त्याच्यामुळे काय सतीशचं फक्त कंटेनर आणलं आम्ही घरी. तो सतीश नंतर खाईल. आता तो लॉग इन करणार आहे. त्याचे ओव्हर टाईम आहे. सो मी तर माझं खाऊन झालं. आता मी मस्तपैकी बेड टाकून झोपणार आहे. मला खूप झोप आली आहे.